बातमी आहे एका अपघाताची। पुणे नाशिक महामार्गावर कळंबजवळच्या सहानेमाळा येथे आज दुपारी 2:30 वाजता नारायणगावकडून मनसरच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली। यामध्ये मोटरसायकलवरील वैभव वासुदेव रामकर राहणार कळंब वय वर्ष 25 आणि आकाश अशोक जाधव राहणार बीड गेवराई वय वर्ष 19 या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे। आकाश जाधव हा अवसरी बुद्रुक येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता, तर वैभव रामकर याच कॉलेजजवळ खानावळ चालवत होता। आमचे आंबेगाव ब्युरो चीफ जयेश शहा यांनी थेट घटनास्थळावर घेतलेला आढावा पाहूया। नाही पण ते सज्ज टाकून द्या, सज्ज टाकून द्या, नाही सज्ज टाकून द्या, बंद करून टाका ते मधलं। हा आपल्या पंपाची तर आहे ना रिलायन्स पैसे आपण बंद करून टाका। खडे राहू इधर इधर। आता 8 दिवसापूर्वी पण आम्ही पेपरला बातमी दिली, 8 दिवसापूर्वी गाडी वाढेल बंद करा म्हणून मागणी हार्डवेअर गेशन टाका नाही तर हार्डवेअर गेशन टाकायला काय प्रॉब्लेम नाही। आता टेम्पररी लगेच हार्डवेअर गेशन करा ना। अधिकृत तुम्हाला कोई हमारा ग्राम पंचायत तुरंत दे देंगे। हाँ बंद कर टेम्पररी बैरिगेशन है ना, वो लगा दो बैरिगेशन। आपण या ठिकाणी सहानेमाळा वस्तीजवळ उभे आहोत। या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी कळंबच्या 2 तरुणांचा भीषण अपघात झाला, त्यामध्ये त्यांना आपला जीव गमावावा लागलेला आहे। काही दिवसापूर्वी या ठिकाणी नॅशनल हायवेने रस्ता रुंदीकरण करून 4 पदरी रस्ता बनवलेला आहे, परंतु हा 4 पदरी रस्ता बनवत असताना अनेक सदोष प्रकारचे रस्ते या ठिकाणी बनले गेलेले आहेत। जे पूल टाकण्याची जी आवश्यकता होती ते चुकीच्या पद्धतीचे पूल या ठिकाणी टाकले गेलेले आहेत। ज्या ठिकाणी डिवायडर नको आहे अशा ठिकाणी डिवायडर टाकले गेल्यामुळे लोक चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणून प्रवास करतात आणि त्यातून आपला जीव गमावतात। आत्ता जो तरुण वैभव रामकर म्हणून जो कळंब रहिवासी आहे, तो एसटीचा धक्का लागल्यामुळे रस्ता क्रॉस करत असताना पाठीमागून त्याला एसटीचा धक्का लागला आणि त्याच्यामध्ये त्याला आणि त्याच्या जो बरोबर असलेला त्याचा मित्र या दोघांना आपला या ठिकाणी जीव गमावलेला लागलेला आहे। नॅशनल हायवेला मी अशी मागणी करेल की जो चुकीच्या पद्धतीने आपण जो पूल टाकलेला आहे त्या पुलाची उंची वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे किंवा त्याला पर्यायी असा मोठा पूल टाकून जेणेकरून शेतकऱ्यांचा जाण्या येण्याचा प्रश्न किंवा शेतकऱ्यांचा जो माल आहे तो माल काढण्याचा प्रश्न मार्गी लागेल। आज पुलाची रुंदी कमी असल्यामुळे कुठलंच वाहन त्याच्या खालून जात येत नाही, त्यामुळे लोकांना खूप मोठी अडचण या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर योग्य प्रकारचा मोठा पूल आणि चांगल्या प्रकारचा डिवायडर, ज्या ठिकाणी डिवायडरला स्पीड ब्रेकर असतील, रिफ्लेक्टर असतील, जाता येताना लोकांना समजेल अशा प्रकारची व्यवस्था नॅशनल हायवेने या ठिकाणी करून दिली पाहिजे। आपण पाहू शकतो की पुणे नाशिक रस्त्यावरील कळंब येथील सहानेमाळ्याजवळ आज एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे 2 तरुणांना जीव गमवावा लागलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की इथं काहीच त्यांचं अस्तित्वच राहिलेलं नाही आहे। या सदर तरुणांनी सेफ्टीसाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी हेल्मेट पडलेलं आहे, हेल्मेटचा सुद्धा चक्काचूर झालेला आहे। याच्यावरून नक्कीच कळेल की ही दिलेली धडक किती जोरात होती। जयेश शाह, आपला आवाज कळंब। शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।